नमस्कार. तुम्हाला माहिती आहे, या 1 जानेवारीला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी म्हणून एक स्पेशल मेडिटेशन आम्ही टाकलं आहे. कारण यावर्षी निर्मल विसावला 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की स्वतःला काय वाटतं, स्वतःविषयीच्या भावना आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समृद्ध करण्याकरता म्हणून हे वर्ष आम्ही वेगवेगळे व्हिडिओज टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आजचा जो विषय आहे तो म्हणजे कुटुंबातल्या वातावरणामुळे स्वतःकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन होतो किंवा स्वतःविषयीच्या ज्या भावना निर्माण होतात त्या आपण जाणून घेणार आहोत. पहिली जी काही गोष्ट आहे किंवा पहिली जी काही घटना आहे ते म्हणजे जर घरातली कुठली व्यक्ती खूप स्ट्रिक्ट असेल तर त्याचा काय परिणाम आपल्या मनावर होऊ शकतो. एकतर सतत एक भीती किंवा एका धास्तीपोटी जगण्याची एक सवय लागते माणसाला आणि त्यामुळे भीती ही भावना खूप खोलवर रुजते. किंवा मोकळेपणाने बोलायची किंवा आपली मतं मांडण्याची ताकद आपण हरवून बसतो. बोलताच येत नाही, भीती वाटते प्रत्येक वेळेला. बोललो आणि काही झालं तर. किंवा एक चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याची एक सवय लागते आणि मग जरा त्याच्यात काही बदल झाला तर ते वातावरण घरातलं असं असतं की ते तुम्हाला अलाउडच करत नाही आणि मग एकतर बंड करण्याकरता मन हे होतं किंवा मन एकदम खूप असं नाराज असतं. हे सगळे परिणाम मनामध्ये होतात जेव्हा तुमच्या घरामध्ये अतिशय स्ट्रिक्ट वातावरण आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की शिस्त घरात नको, शिस्त हवी, पण कुठल्याही गोष्टीतला अतिरेक हा आपण जाणीवपूर्वक टाळला पाहिजे. आणि आपण आता बघतोय की या अशा वातावरणाचा कोणाकोणाच्या मनावर काय काय परिणाम होऊ शकतो ह्याचा. दुसरा एक महत्त्वाचा भाग असा की कुटुंबातली ना कुठली तरी एक व्यक्ती समजा जर खूप आजारी असेल, मग एखादं मूल आजारी असेल किंवा घरामधली कोण सिनियर सिटीजनपैकी कोणी आजारी असेल किंवा घरातली मुख्य व्यक्तीसुद्धा जर आजारी असेल तरीसुद्धा घरातलं वातावरण जे असतं त्याचा परिणाम आपल्या मनावरती ह्या वेगवेगळ्या नकारात्मक भावनांच्या रूपाने होतो. एकतर सगळ्यांचं लक्ष त्या व्यक्तीकडे असल्यामुळे, त्याच्या सेवा शुश्रूषाकडे असल्यामुळे, जे अर्थातच चूक नाही आहे, त्याचे परिणाम काय नकारात्मक होतात ते आपण जाणून घेतो आहे. ही एक स्वाभाविक परिस्थिती आहे. मग असं जेव्हा घरांमध्ये असतं तिथे काय होतं की एकतर फार लहानपणी काही लोकांना जबाबदारीची जाणीव होऊन त्यांच्या अंगावर बऱ्याच गोष्टी त्या स्वतःहून स्वीकारतात. किंवा काही जणांना असं होतं की सगळ्यांचं लक्ष त्याच व्यक्तीकडे असल्यामुळे काही जणांना निग्लेक्टेड फील होतं. किंवा काही जणांना खूप उदास वाटतं की हे सगळं कधी संपणार आहे आणि आपण इतरांच्या घरामध्ये आहे तसं आपलं नॉर्मल लाईफ कधी असेल म्हणूनसुद्धा निराश व्हायला होतं. राग येतो, एकटं वाटतं. अशा अनेक वेगवेगळ्या भावनांचे तरंग आपल्या मनामध्ये या सिच्युएशनमध्ये येऊ शकतात. काही घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये आपण असं बघतो वातावरण की सतत तुलना चाललेली असते. म्हणजे कुटुंबामधल्या व्यक्तींची एकमेकांशी तुलना असते किंवा बाहेरच्या जगातल्या कुठल्या तरी व्यक्तीशी किंवा अख्ख्या जगामध्ये जे चाललं आहे त्याच्याशी आपल्या घरातल्या व्यक्तींची तुलना चालू असते. तर ह्या तुलनेमुळे अनेक वेळेला आपल्या मनामध्ये म्हणजे त्या अनुभवातून आपण जात असताना आपल्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो, कमतरता तयार होते, स्वतःविषयी कमीपणाची भावना होते किंवा असंही होतं की मला आता बेस्ट केलंच पाहिजे, इतरांच्या तुलनेत मला अगदी स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे, मला अतिशय उत्तम कामगिरी केली पाहिजे तर मी घरातल्या सगळ्या लोकांना खुश करू शकेन. या विचाराने ती व्यक्ती खूप प्रेशर घेते आणि प्रत्येक गोष्ट त्याच विचाराने प्रेरित होऊन करते. दुसरं असं आहे की अशी जेव्हा सवय तुम्हाला लागते तेव्हा सतत जर तुम्हाला यश मिळत गेलं या सगळ्या वृत्तीमुळे आणि कधीतरी अशा गोष्टी असतात की ज्या आपल्या नियंत्रणात नसतात आणि तिकडे अचानक फेल्युअर आलं तर ते सहन करणं आपल्याला कठीण जातं. सो असाही परिणाम जेव्हा हा अतिरेक असतो घरामध्ये, थोडासा कुटुंबामध्ये स्पर्धात्मक काहीतरी वातावरण असतं, अशा वेळेला होतं. कधी 2 भावंडांमध्ये जर असेल स्पर्धा तर एक जण खूप स्वतःला कमी लेखतो, खूप तो आत्मविश्वास गमवून बसतो. असे सुद्धा परिणाम या बाबतीमध्ये होतात. कधी कधी कुटुंबामध्ये असं असतं की 2 व्यक्तींमध्ये कुठेतरी सतत भांडाभांडी चाललेली असते, वादविवाद चाललेले असतात. मग अशा वातावरणामध्ये जर आपण राहत असू तर एकतर ह्या घटना आपल्याला आवडत नाहीत आणि आपण काही करू शकत नाही. त्यामुळे एक
असहाय्य वाटणं किंवा हतबल वाटणं किंवा प्रचंड प्रमाणात राग येणं या भावना जाणवतात. किंवा कधीकधी असं वाटतं की आपण कमीत कमी वेळ घरात राहावं, त्यामुळे बाहेर जास्त रमण्याकडे ओढ मन घेतं. किंवा असं होतं की अरे इतरांच्या घरी बघा कसं वातावरण आहे, आपल्याकडे कसं आहे, असं म्हणून मन सतत खट्टू होत राहतं. मग निराश होतं, मग एकलकोंडेपणाची सवय लागते, बुजरेपणा होतो, गुमेपणा होतो. कारण कधीकधी काय होतं, अशी भांडणं सुरू झाली, त्याचे आवाज बाहेर व्हायला लागले की त्याची लाज पण आपल्याला वाटायला लागते. आणि मग बाहेर जायची लाज वाटते म्हणा, किंवा इतरांशी कोणाशी आपल्या घरातल्या या प्रॉब्लेमविषयी बोलण्याची सुद्धा लाज वाटते. आणि कुठेतरी ह्या सगळ्यातनं आपण पळून जावं, निघून जावं असंही मनामध्ये येतं. कधीकधी अशा वेळेला काही व्यक्ती ह्या चुकीच्या मार्गाने जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण होते. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा जे कुटुंबाच्या वातावरणातला परिणाम आपण म्हणू शकतो ते म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तीमध्ये आलेला दुरावा. मग नवरा बायकोंमध्ये असेल, भाऊ बहीण भावंडांमध्ये असेल, किंवा जवळच्या कुठल्याही नातेवाईकांमध्ये जर असा दुरावा निर्माण झाला तर त्याचासुद्धा खूप नकारात्मक परिणाम आपल्या मनावर होतो. म्हणजे एक सतत ओढाताण होते मुलांची की आपण काय करावं नक्की, आणि कोणाची बाजू बरोबर आहे, कोणाची चूक आहे हे तर आपल्याला कळत नाही. आणि आपण आपल्याला जे सांगण्यात येतं त्या ह्याच्यात वाहत जातो आणि मग आपल्याला एक असहाय्य किंवा निराधार वाटतं. आणि दुसरी गोष्ट असे की एक पोकळी जाणवते, पूर्णत्व नसतं कुटुंबाला. आणि त्यामुळे सतत एक काहीतरी हरवल्याची भावना असते, एकटेपणाची भावना असते, खूप हळवं व्हायला होतं, छोट्या छोट्या गोष्टींचं मग मनाला लागतात. आणि ही परिस्थिती जर बदलण्याजोगी नसेल किंवा ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली तुम्ही राहत असाल तर मात्र त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो, तुमच्या प्रत्येक निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो, तसंच तुमच्या आयुष्यामधल्या करिअरवर, यशावरती सुद्धा ह्याचा परिणाम होतो. कधीकधी कुटुंबातला दुरावा हा जसा असतो तेव्हा काही लोकांच्या आयुष्यामध्ये कुटुंबातली अतिशय महत्त्वपूर्ण असलेली व्यक्ती ही गमावण्याची वेळ त्यांच्या आयुष्यात येते. मग अशा वेळेलासुद्धा त्यांना खूप निराधार वाटतं. आजूबाजूची लोकं असतात, सगळे प्रयत्नही करत असतात, पण मनामध्ये जी पोकळी निर्माण होते ती काही भरून निघत नाही. अर्थात म्हणून ती व्यक्ती परत येणारही नसते हे एकीकडे कळत असतं, पण त्यामुळे मनामध्ये सतत अस्वस्थता, बेचैनी, एकटेपणाची भावना वाढीस लागते. आणि मग हळूहळू आतमध्ये कुठेतरी घुमेपणा आणि असं वाटतं की नाही कोणाशी बोलू नये, आपलंच राहावं, असे सुद्धा लोकांच्या मनामध्ये भावनिक प्रतिक्रिया निर्माण होतात. सो कुटुंबामधलं वातावरण कसं आहे, तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये वाढलेला आहात, कुठल्या वातावरणात आत्ता राहताय, ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या मनावर होतच असतो. अर्थात ह्याची कल्पना तुम्हाला आहेच, पण हे सगळं डिटेलमध्ये एवढं सांगण्याचं कारण असं आहे की खरोखर आपल्या मनाशी तुम्ही संवाद साधा. बघा नक्की काय, स्वतःची लाज वाटते का, किंवा अपराधी वाटतंय का, किंवा राग येतोय का, तो नक्की कशामुळे आहे, आपण कुठल्या वातावरणामध्ये वाढलेलो आहे, आपलं बालपण कसं गेलं आहे, ह्या सगळ्याचा ना विचार करा. आणि त्याच्याकरता आधी मन तुम्हाला शांत करायला लागेल, अंतर्मुख व्हायला लागेल, तेव्हाच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि त्याच्याकरता अर्थातच वृषालीस पूर्वस्मृती हिलिंग या चॅनलवरची सगळी मेडिटेशन तुम्हाला या बाबतीत मदत करतील. कुठलंही मेडिटेशन ऐका, पण निराश होऊ नका, हतबल होऊ नका. सगळ्या गोष्टींवरती आपल्याला उपाय आहेत, मार्ग आहेत. फक्त आपण आपल्या मनावर काम करण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता स्वतःहून काहीतरी स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याची गरज आहे. धन्यवाद.